नमस्कार, मी सुवर्णा डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. सगळ्यांना शुभ सकाळ. मार्गशीर्ष महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आज गुरुवारच्या निमित्ताने देवीला परत वेणी बनवत आहे मी इथं. कशी बनवायची मी तुम्हाला दाखवते. व्हिडिओमध्ये नक्की पुढे बघा. पहिल्यांदा दोरा अंगठ्यामध्ये गुंतून घ्यायचं, त्याचे 2 भाग करायचे. ती एक दोरा आहे ना अखंड ठेवायचा आहे, कारण की आपल्याला त्याच्या गाठी बांधता आल्या पाहिजेत. असं फूल आधी वळून घ्यायचे, मग दुसरा दोरा आपण एक्स्ट्रा सोडलेला आहे त्या दोरींमधून फूल वळून घ्यायचे, गाठ बांधून घ्यायची आहे. अशा प्रकारे वेणी तयार करून घ्यायची. आपल्याला गाठ अशी पक्की बांधली गेली पाहिजेत, कारण की फूल निघायला नको परत. माझ्याकडं वेगळ्या कलरची फुलं होती, मग मी तसं नाही का कॉम्बिनेशन करून 2 वेण्या बनवत आहे इथे. ओढून घेतलं की म्हणजे फूल फिक्स होतं, टाईट बसतं, निघत नाही. खूप सिंपल अशी पद्धत आहे वेणी बनवायची. घरच्या घरी बनवू शकता तुम्ही. इथं पाहू शकता तुम्ही वेगळे फुलं यूज करून कशी छान वेणी तयार केली आहे. 2 वेण्या बनवल्यात, एक पिवळ्या फुलांची आणि एक पांढऱ्या फुलांची अशी वेणी केलेली आहे. आणि त्यात ऑरेंज कलरचे फुलं गुंफलेले आहेत. खूप छान सुंदर दिसते. मला पण कशी वाटली सांगा नक्की. रांगोळी काढून घेतली. त्यानंतर मी इथं बाहेर तुळशी पुढं घेतलं काढून असं. त्यानंतर आपण दरवाजामध्ये एंटर करतो उंबऱ्याच्या तिथं पण मी लक्ष्मीची पावलं काढून घेतलेली आहेत. माझ्याकडे साचा आहे, त्यांनी काढलंय मी. इथं पूजेची तयारी करून घेतलेली आहे. मी ताट भरलेलं आहे. मागच्या गुरुवारी मी पूर्ण पूजा दाखवली होती. आज काय पूर्ण पूजा दाखवणार नाही, पण काय केलं मी ते दाखवते, कारण की लाईट पण गेली होती. डायरेक्ट पूजा मांडलेलं आणि उंबऱ्याचं लेपन केलेलं, हळदीचं लेपन केलेलं हे इथं दाखवते मी. आता पूजन करून घेणार आहे. लक्ष्मी येथूनच घरात येते, त्यामुळे प्रसन्न वाटले पाहिजेत. हळदी कुंकू, अक्षदा, फूल आणि रांगोळी काढून सुशोभित केलेलं आहे. तुमच्या इथं असं केलं जातं का? नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि आणखी काय केलं जातं पूजेसाठी ते पण मला सांगा. प्रत्येकाच्या विधी वेगळ्या असतात. प्रत्येकाचं पूजा वेगळी असतेच. मी जसं मला जे आमचे मोठे घरातले आई वगैरे सांगतात तसं मी करत आलेली आहे. आमच्या इथं आहे ना, जसं लग्न झालंय तसं सकाळचीच पूजा करून घेतात 12च्या आतमध्ये, संध्याकाळी नाही करत. पण तिकडं गावाकडे म्हणजे माहेरी असताना कधी संध्याकाळी पण पूजा करायचो. काही जण संध्याकाळीच पूजा मांडतात, पण आम्ही इथे सकाळीच मांडून घेतो पूजा. आणि सगळी पूजा मांडून झालेली आहे. किती प्रसन्न वाटतंय बघा. लाईट गेलेली आहे, त्याच्यामुळे थोडासा अंधारच दिसतोय. वेणी पण किती सुंदर दिसते, कलर फुलांची, मस्त वाटते. आणि स्वामींना काल आयुष्य हार बनवलेला पण किती सुंदर दिसतोय बघा ना. कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं आयुषने हार वगैरे बनवलेला. माझं खूप त्याने काम हलकं केलं होतं आज. आणि अशी छोटीशी रांगोळी काढून घेतली. आता नैवेद्याची तयारी करते. कणिक मळून घेतलेली आहे. लसूण सोलायचं आहे आणि शिमला मिरची.
डायरेक्ट फोडणी देतानाच व्हिडिओ काढते आहे, कारण की मला बाकीचं पण खूप आवडायचं होतं. आज थोडंसं मेन्यू जास्त होतं मला बनवण्यासाठी, त्याच्यामुळे आधी सगळं वाटण वगैरे चिरून वगैरे खाली बसूनच केलं, कारण की उभा राहून पाय दुखायला लागतात. त्याच्यामुळे सगळं आधी खाली बसून प्रिपरेशन केली आणि मग नंतर फोडणी दिली. ही फोडणी मी कढीची दाखवते आहे. शिमला मिरची केलेली ठीक आहे, मी दाखवली नाही जर कशी केलेली. नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेनच. गडबड पण होते आणि वेळ पण होता खूप, वस्तू पण जास्त बनवायच्या होत्या, त्यामुळं काही व्हिडिओ घेता नाही आला. ही कढी मी साधी सिंपल अशी बनवणार आहे, जशी मला येते तशी. अद्रक लसूणची पेस्ट घातली आहे, कोथिंबीर, मिरची, कढीपत्ता एवढं घातलेलं आहे मी. आणि कढी भजी तर सगळ्यांनाच आवडतात, त्याच्यामुळे मस्तपैकी अशी आज कढी करायचा बेत आहे. इथं रेडीमेड ताक आणलेलं आहे, कारण की घरी काय ताक बनवलेलं नाही आहे आवडत. कढी बनवताना एक नेहमी लक्षात ठेवायचं की कढीला उकळी येऊन द्यायची नाही, फक्त गरम करायची, पण उकळी येऊन द्यायची नाही, कारण की कधी कधी ताक दही फुटण्याची शक्यता राहते. त्याच्यामुळं कढीला कधीच उकळी येऊन देऊ नका. गरम करा पण उकळी येऊन देऊ नका. कोणी कोणी हे घट्ट होण्यासाठी थोडंसं बेसन पीठ पण मिक्स करतात. मी बेसन पीठ मिक्स नाही करणार, कारण की जेव्हा आपण भजे करणार आहोत ते भज्यांचं पीठ जे ह्याच्यामध्ये वाटीमध्ये शिल्लक राहणार आहे, आपण तेच धुवून ते पाणी त्यात घालणार आहे, कारण की जास्त पण घट्ट नको आपल्याला, मीडियममध्येच आपल्याला हवी आहे. त्याच्यामुळे मी काही एक्स्ट्रा वरून बेसन पीठ घालणार नाही आहे. आणि एवढं पातळपणा किंवा एवढं घट्टपणा ठीक आहे कढीसाठी. थोडीशी साखर चवीसाठी, कारण की आंबटपणा येऊ नये त्यासाठी. गोड आंबट छान लागते. कढीला मी उकळी येऊन दिलेली नाही आहे, एकदम बारीक गॅस ठेवलेला आहे. एकीकडे शिमला मिरचीची पण फोडणी दिलेली आहे मी पॅनमध्ये. कढी म्हणली की कढीबरोबर भजी आलीच, त्याच्यामुळं साधी भजी कढीमध्ये सोडण्यापेक्षा आम्ही कांदा भजी करते. कांदा भजी खूप म्हणजे खूप आवडतात घरात सगळ्यांनाच, त्याच्यामुळं कांदा भजीसाठी मी उभा चिरलेला कांदा, कोथिंबीर आणि कापलेले मिरच्या घेतलेला आहे आणि हिरा बेसन घेतलेला आहे. इथं फक्त मी पीठ घालून घेते, कांद्यामध्ये मीठ वगैरे सगळं ॲड करून घेते, कारण की मग नंतर जसं लागेल तसं पाणी घालणार आहे करताना. आत्ताच करणार नाही आहे, जेवायला बसायच्या अगोदर 5-10 मिनटं अगोदर नैवेद्याचं ताट बनवायच्या वेळेस मी गरम गरम भजी काढणार आहे, कारण भजी हे गरम गरमच खाण्यात मजा आहे. ह्यामध्ये मी थोडंसं मीठ, सोडा आणि ओवा इतकंच घातलेलं आहे, पण इतके टेस्टी झालेत ना. सोडा जास्त पण नाही वापरायचा, कारण की सोड्याने तेल पण जास्त पिलं जातं आणि पोट पण डॅम्बरतं, त्याच्यामुळे सोडा काही जास्त वापरायचा नाही आपल्याला. चिमूटभरच एकदम निब्बार होऊ नये म्हणून त्यासाठी सोडा वापरायचा आपल्याला इथं.
इथं मी थोडंसं ओवा वापरणार आहे हातावर क्रश करून, कारण की स्मेल येतो ओव्याचा. आता ह्यात सगळं मिक्स करून झालेलं आहे माझं. ह्याच्यानंतर नाही मी साईडला ठेवून देणार आहे आणि आधीच चपात्या करून घेणार आहे. भाज्या, दोन्ही भाज्या, सुकी भाजी, पातळ भाजी दोन्ही तयार आहेत आपल्या इथं. आणि भात पण रेडी झालेला आहे. त्याच्यानंतर आपले राहिलेले आहेत बाकी चपाती आणि भजी करायचं. तर हे मी साईडला करून ठेवते, कालवून ठेवते. नंतर जर पाणी लागलं तर ॲड करायला, नाही तर नाही. नंतर मला वाटले की कांदा जास्त झाला, बेसन पीठ कमी झालं, त्यामुळे आणखी ॲड केलं. इथं शिमला मिरची पण आपली रेडी झालेली आहे, मस्त लाल लाल अशी केलेली आहे. आज अशी भरून केलेली नाही आहे, तुकडे तुकडे उभे तुकड्यांची केलेली आहे इथं. आणि चपात्या पण करून झाल्या होत्या, मग भजी काढायची तयारी. भजी करते मी. आज आपण नैवेद्यासाठी बनवलेले आहेत भजी, कढी, भात, चपाती, शिमला मिरची आणि दूध. गोडाचं काही नाही आहे म्हणून दूध साखर आपण ठेवलेली आहे इथे. या तुम्ही सगळेजण जेवायला. अशी होती आजची माझी पूजा गुरुवारची. कशी वाटली कमेंटमध्ये नक्की मला सांगा. आणि आजचा मेन्यू पण तुम्हाला कसं वाटला, आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा. आणि अजून पण कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं.